मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने GR काढला आणि नंतर मनोज जरांगे पाटील यांचा आपण जिंकलो असा नारा आणि त्यानंतर ओबीसी बांधव आक्रमण एकंदर झालेले आपल्याला पाहायला मिळतात। आज ओबीसीची नांदेड जिल्ह्यामध्ये बैठक झाली। आज बैठक झाली सर, काय ठराव करण्यात आलाय, पुढची भूमिका? नांदेड जिल्ह्यातील समस्त ओबीसी मुक्त भटके बलुतेदारांची प्रचंड मोठी अशी बैठक या ठिकाणी झाली। प्रचंड उद्रेक ओबीसी समाजामध्ये प्रचंड राग आहे। आमच्या ताटामध्ये तुम्ही जे माती टाकली, या भारतीय जनता पार्टीचं सरकार आणि त्याला सहकार्य केलेले सर्वांचं या त्यांच्या ताटामध्ये आम्ही दगडधोंडे टाकल्याशिवाय राहणार नाही असा निर्धार या ठिकाणी ओबीसीने केलेला आहे। आणि ओबीसीने असं ठरवलंय की तुम्ही जो भारतीय जनता पार्टी कालपर्यंत आम्हाला सांगत होतं ओबीसी आमचा हा DNA आहे आणि ओबीसी DNA असल्यामुळे आम्हालाही विश्वास वाटला खरंच आमचे आहेत, पण आम्हाला दुसरं तिसरं कोणी नाही। तरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि या महाराष्ट्राच्या सरकारनं आम्हाला या ठिकाणी धोका दिलाय, आमच्याशी गद्दारी केली आहे, आमच्या छातीमध्ये त्यांनी खंजीर खुपसले, आमच्या पाठीमध्ये त्यांनी खंजीर खुपसले। ओबीसीने ठरवलंय ज्या ज्या काही निवडणुका होतील, जे काही या ठिकाणच्या येणाऱ्या काही निवडणुका असतील त्यामध्ये तुम्हाला मराठवाड्यामध्ये मात्र किमान आम्ही तुम्हाला जमिनीत गाडल्याशिवाय राहणार नाही, एवढा निर्धार ओबीसीने केलाय। उद्या 17 तारखेला या ठिकाणी झेंडावंदनासाठी मोठ्या तोंडानं वर या ठिकाणी पालकमंत्री येतील, काही आमदार खासदार येतील। या ठिकाणी आमच्या घरामध्ये जे काही जनावर असतील, गाढव असेल, डुक्कर असेल, मांजर असेल, कुत्र असेल, साप असेल, आम्ही काही सगळे मदारी आले लोक, माकड असेल, हे सगळे घेऊन आम्ही काय करणार, ते कलेक्टर ऑफिस मध्ये सोडून देणार। तुम्ही आमच्या फक्त एवढ्या जनावराला सांभाळा, ओबीसी तुम्हाला काय सांभाळता येणार नाही। आता ओबीसी या ठिकाणी रस्त्यावर उतरलंय, उद्याच्या निवडणुकीत तुम्हाला जमिनीमध्ये गाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही असं आवाहन त्यांना करतो। ओबीसी आता रस्त्यावर उतरला आहे असं सांगतायत दादा। मनोज जरांगे पाटील असं म्हणतायत की 17 सप्टेंबर पर्यंत तुम्ही आम्हाला प्रमाणपत्र द्या, अन्यथा कुठल्याही नेत्याला गावात फिरू देणार नाही असं मनोज जरांगे पाटील। 17 सप्टेंबरची तर डेडलाईन आम्ही देतोय। 17 नंतर 17 सहित नांदेड जिल्ह्यामध्ये कुठल्याही सरकारच्या मंत्र्याला आम्ही फिरू देणार नाही। फडणवीस सरकारने पूर्णपणे ओबीसीच्या पाठीत खंजर खुपसलाय, धक्का नाही, पूर्ण त्यांनी पायदळी तोडवले, ओबीसीना पूर्ण बर्बाद केलं। आम्हाला खोटं बोलून त्या ठिकाणी सरकार आणलं आणि सरकार आल्यानंतर आमच्या पाठीत खंजर खुपसलेला आहे। त्यामुळे आम्ही फडणवीस सरकारच्या कुठल्याही मंत्र्याला नांदेडमध्ये येऊ देणार नाहीत। आता ओबीसी सुद्धा गावागावातून बाहेर पडणार आहे। ताकदीनिशी नांदेड जिल्ह्यात मोर्चे, आंदोलन, रस्ता रोको हे सगळे ताकदीनिशी होणार आहे। प्रत्येक आमदार खासदाराच्या घरावर आम्ही घेराव घालणार। ज्या ज्या सत्ताधारी आणि ज्या ज्या विरोधी पक्षातल्या आमदार खासदारांनी आमचं आरक्षण जाताना डोळ्याने उघड्या बघितलं आणि त्यांना पाठिंबा दिला, पण आमचा विचार केला नाही, त्या प्रत्येकाच्या घरावर आम्ही मोर्चे करणार। या ओबीसी हक्क परिषदेमध्ये महिला देखील मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झाल्या, तर एक महिला म्हणून तुमची काय भूमिका असेल? महिला म्हणून माझी एकच भूमिका आहे की जे आम्हाला आरक्षण होतं ते तर पहिलं जे होतं तिथंच आम्हाला हक्क भेटत नव्हता आणि आता तर पूर्णच गेलाय। त्यासाठी ज्या ज्या लोकांना आम्ही निवडून दिलं, ओबीसी समाजाने जे निवडून दिलं, हे पहिलंच हे लोक, आम्ही कोण्याही जातीपातीच्या विरोधात नाही आणि आम्हाला एवढं सरकारला सांगायचं आहे की आमच्या जे ताटातलं आहे ते आमच्या ताटात राहू द्या आणि नसेल ज्या आमदारांना खासदारांना निवडून दिले ओबीसी लोकांनी, त्यांनी तरी या लोकांचा विचार करायचा असता। प्रत्येकाने आपला आपला विचार करून, आम्हाला कोणत्या समाजाच्या विरोधात आम्ही बोलत नाही, पण ओबीसीवर जो अन्याय झालाय त्या रोषाला मात्र सरकारला समोर जावं लागेल। सरकारला रोषाला समोर जावं लागतं असं सांगतात दादा। एकीकडे ओबीसीच्या बैठका होत आहेत, ओबीसी आक्रमक होत आहे, परंतु दुसरीकडे आज मनोज जरांगे पाटील अंतर्वाळीत विजयाचा गुलाल उधळत आहेत। तेच तर म्हणतो की ह्या सरकारनं ओबीसीच्या पाठीमागे खंजर खुपसलेला आहे आणि या माध्यमातून ओबीसी मध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे। या भारताच्या लोकशाहीमध्ये ओबीसीला मिळून काय मिळालं तर आरक्षण मिळालं, आरक्षण सोडून त्याला काहीच मिळालं आणि ती आरक्षणात जर अशी घुसखोरी येत असेल तर ओबीसींनी करायचं काय? त्याच्यामुळे हा येणाऱ्या 17 तारखेला पालकमंत्र्याला आम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये झेंडावंदन करू देणार नाही। भाजपच्या किंवा या सरकारमधल्या कोणत्याही मंत्र्यांनी नांदेडमध्ये येऊन दाखवा त्यांना ओबीसी काय आहे ते येणाऱ्या काळात कळेल। नक्कीच येणाऱ्या 17 तारखेला झेंडा फडकू देणार नाही, नांदेडमध्ये सुद्धा फडकू देणार नाही, अशी ओबीसी बांधव या पद्धतीने आक्रमक झालेत। कॅमेरा पर्सन जयसह मी नितीन नरवाडे, बोला नांदेड।